मित्रांनो नमस्कार. आयुष्यात आपण काय कमावलं यापेक्षा जास्त विचार आपण काय गमावलं याचा करत असतो. आणि त्यामुळं अनेकदा आपण आपल्या आयुष्यामध्ये दुःखाला किंवा नैराश्याला सामोरे जात असतो. आयुष्यामध्ये अनेक गतिरोधक येत असतात, स्पीड ब्रेकर असतात, खाचखळगे असतात आणि या सगळ्यांना ओलांडून आपण पुढे जात राहायचं असतं. आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येणार नाहीत, आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत चालेल असं जर कोणी समजून चालत असेल तर तो त्याचा शुद्ध गैरसमज असतो. आपल्या आयुष्यात अनंत अडचणी येणार, अनंत संकटे येणार, अनेक अडथळे येणार आणि या सर्वांना पार करत आपल्याला पुढे जायचंय अशी ज्यावेळेस आपली मानसिकता असेल, अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण विचार करत असू त्यावेळेस आपलं जगणं खऱ्या अर्थानं सुखकर होतं. आज मी अशाच एका व्यक्तीची कथा सांगणार आहे की ज्याने आयुष्यामध्ये बरंच काही सहन केलं, बरंच काही सोसलं, खूप यश मिळालं, तरी सुद्धा पुढे अनेक संकटांना त्याला सामोरं जावं लागलं. मात्र तो पुढे आयुष्यामध्ये कायमस्वरूपी सुखी आणि समाधानी राहिला. ही कथा आहे हेरॉल्ड रसेल नावाच्या एका व्यक्तीची. तो अमेरिकेमध्ये होता. असं शिक्षण घेऊन युवा अवस्थेत पोहोचला त्यावेळेस नुकतंच दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याने सैन्यामध्ये जायचा निर्णय घेतला. तसं तर परदेशामध्ये अनेक राष्ट्रात, अनेक देशामध्ये सैनिकी शिक्षण किंवा सैनिकी प्रशिक्षण, सैनिकी सेवा ही काही वर्षाकरता सक्तीची करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीनं हा सैन्यामध्ये भरती होतो. सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर त्याच्या निष्णात कौशल्यामुळं त्याला सैन्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवली जाते आणि तो एका सैनिकी कॅम्पमध्ये सैनिकांना प्रशिक्षण देत असतो. हे प्रशिक्षण देत असताना 1944 मध्ये एका बॉम्बचा फ्यूज जो होता तो फ्यूज थोडासा दोषपूर्ण होता आणि तो फ्यूज त्याला रिप्लेस करायचा होता, बदलायचा होता आणि तो बदलत असताना अचानक त्या बॉम्बचा स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. दवाखान्यात नेल्यानंतर त्यावेळेस तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याच्यावरती डॉक्टरांनी उपचार केले आणि उपचारानंतर ज्यावेळेस तो शुद्धीवरती आला त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की आपले दोन्ही हात निकामी झालेले आहेत, आपले दोन्ही हात कापून टाकलेले आहेत आणि त्या ठिकाणी स्प्रिंगचे हात बसवलेले आहेत. त्याला तो खूप मोठा धक्का होता. या धक्क्यातून आपण सुधारणार की नाही अशी त्याची मानसिकता झाली. तो नैराश्याने पूर्ण ग्रासला गेला. आपण दवाखान्याच्या बाहेर कधी पडूच नाही, आपण दवाखान्यातच राहावं आणि आपलं पुढचं आयुष्य जगावं असं त्याला वाटत होतं. हातच नाही तर मी करणार काय? माझं काम तर सैनिकांना प्रशिक्षण देण्याचं होतं. मी चांगला कौशल्यधारक असल्यामुळंच मला ही जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. मी आजवर अनेक सैनिकांना खूप चांगलं प्रशिक्षण दिलं, मात्र आता माझे हातच गेले तर मी आयुष्यामध्ये काय करू शकणार? मला काहीही करता येणार नाही आणि त्यापेक्षा मेलेलं बरं. इतका तो टोकाला गेलेला होता. असाच विचार करत तो दवाखान्यामध्ये बेडवर पडलेला असायचा. बरेच दिवस गेले आणि पहिल्या महायुद्धामध्ये आपले हात गमावलेले चार्ली मॅग्नेगल नावाची सैन्यातले एक अधिकारी त्याला भेटायला आले. त्यांनी हेरॉल्ड रसेलशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आणि त्याला सांगितलं की तुझ्या आयुष्यामध्ये तुला जर पुन्हा उभं राहायचं असेल, पुढे जायचं असेल तर त्या मार्गामध्ये सगळ्यात मोठा अडथळा तू स्वतःच आहेस. तू स्वतः ठरवलं पाहिजेस की मला याच्यातून बाहेर पडायचंय, मला पुढे जायचंय, मला यशस्वी व्हायचंय आणि त्यासाठी मला माझी पराभूत मानसिकता जी आहे, मी आता पुढे आयुष्यात काहीही करू शकणार नाही असं जे एक मनामध्ये घर केलेलं आहे ते घर पहिल्यांदा काढून टाकलं पाहिजे. तुझा स्वतःचा स्पीड ब्रेकर तू स्वतःच आहेस. तू स्वतःचा गतिरोधक आहेस. तुला पुढे जाण्यासाठी जग अडवत नाहीये तर तू स्वतःच अडवतोस. मी ज्यावेळेस माझे हात गमावलेले होते त्यावेळेस मीही असाच विचार करत होतो की मला माझ्या आयुष्यात काहीही करता येणार नाही. मात्र इमर्सनचं एक पुस्तक वाचायला मिळालं. ते पुस्तक मी मनापासून वाचलं, काळजीपूर्वक वाचलं आणि त्यात जे सांगितलेलं आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्यामध्ये एक बदल घडला. आपण जे गमावतो त्याचं आपण दुःख करत बसतो, दुःखाला कुरवाळत बसतो आणि त्यातून पुढे आपल्या आयुष्यामध्ये एक पराभूत मानसिकता येते आणि त्या पराभूत मानसिकतेतून आपण काहीही करू शकत नाही. तर ती पराभूत मानसिकता पहिल्यांदा आपण सोडून दिली पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आणखी खूप करण्यासारखं आहे, मी खूप काही करू शकतो, हा सकारात्मक विचार घेऊन जर प्रयत्न केले
तर आपल्याला खूप काही करता येतं हे मला त्या पुस्तकातून समजलं आणि त्यानंतर माझं आयुष्य बदललं. हेरॉल्ड रसेलला त्या मॅग्निगल यांच्या सांगण्याचा थोडाफार आधार वाटला. त्याने इमर्सनचं ते पुस्तक मिळवलं, काळजीपूर्वक वाचून काढलं आणि त्यातून त्याला एकच कळालं की आपण जेव्हा एखादी गोष्ट गमावतो त्यावेळेस त्याच्यापेक्षा खूप ताकदवान, खूप चांगली एक गोष्ट आपल्याला मिळत असते. आणि ती गोष्ट कोणती आहे, ती बाब कोणती आहे हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. त्याने त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली आणि जे आपण कमावलेलं आहे त्यावर लक्ष देत कठोर कष्ट करायची तयारी ठेवायची. हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं आणि त्याने ज्यावेळेस त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली त्यावेळेस त्याच्यामध्ये एक उत्साह संचारला आणि त्याने काम करायला सुरुवात केली. त्याने असंच काम करायला सुरुवात केली त्यावेळेस त्याला दोन्ही हात नसल्यामुळे फार काही मोठी जबाबदारी किंवा चांगलं काम मिळालेलं नव्हतं. मात्र त्याच वेळेस त्याच्या पूर्ण लाईफवरती एकाला एक डॉक्युमेंटरी बनवावीशी वाटली आणि ती डॉक्युमेंटरी जी आहे ती डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली. ती डॉक्युमेंटरी प्रसिद्ध झाल्यानंतर ती वायलर नावाच्या एका दिग्दर्शकाच्या पाहण्यात आली आणि त्याने या हेरॉल्ड रसेलला त्याच्या एका पिक्चरमध्ये काम करण्याची ऑफर दिली. दोन्ही हात नसलेला माणूस, आयुष्यात आपण काहीच करू शकणार नाही अशा स्वरूपाचं नैराश्य धारण करणारा माणूस, आणि त्याला एका पिक्चरची ऑफर मिळाली. त्याने त्या चित्रपटामध्ये काम केलं. द डायरी ऑफ सार्जंट नावाचा त्याच्यावरचा जो एक माहितीपट निघालेला होता, त्या माहितीपटातल्या भूमिकेनंतर त्याला पहिला चित्रपट मिळाला द बेस्ट इयर्स ऑफ अवर लाईव्स, आणि त्याच्यामध्ये त्याने ओमार पॅरिश नावाच्या माणसाची भूमिका साकारलेली होती. आणि या भूमिकेला त्या वर्षीच्या ऑस्करमध्ये द बेस्ट को ऍक्टरचं पारितोषिक मिळालं. उत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार मिळाल्याबरोबर ऑस्कर कमिटी जी होती त्या ऑस्कर कमिटीच्या मनात दुसरा विचार आला की हा तर कुठलंही प्रशिक्षण न घेतलेला, कलाकार म्हणून नावाजलेला नाही अशी व्यक्ती आहे आणि ज्याने इतका नितांत सुंदर अभिनय केलेला आहे, तर आपण याच्यासाठी एक स्पेशल पारितोषिक तयार केलं पाहिजे. आणि त्यांनी त्या वर्षापुरतं एक स्पेशल पारितोषिक तयार केलं, विशेष पारितोषिक केलं, आणि ते पारितोषिक होतं स्पेशल अवॉर्ड फॉर नॉन प्रोफेशनल ऍक्टर. एकाच फिल्म मधल्या भूमिकेसाठी, ओमार परेशच्या भूमिकेसाठी हेरॉल्ड रसेलला एकाच वर्षी 1946 साली 2 ऑस्करचे पुरस्कार मिळाले. त्यानंतर त्याचं आयुष्य झपाट्यानं बदलायला लागलं. त्याला पुढे काही चित्रपट मिळाले, पण त्यांनी एकूण 3 चित्रपटामध्ये आणि अनेक टीव्ही मालिकांच्या मध्ये काम केलं. चांगले पैसे मिळाले. त्यानंतर त्याचं लग्न झालं, त्याने यशस्वी संसार केला. मात्र 1960च्या दरम्यान परत याच्यावरती आर्थिक संकट आलं आणि त्यावेळेस त्याला जे ऑस्कर पुरस्कार मिळालेला होता त्यातला एक ऑस्कर पुरस्कार जो स्पेशल नव्हता, तर ऍक्टिंगसाठी मिळालेला पुरस्कार जो होता तो $60,000 $60,500 त्यावेळेस विकला. त्याला कारण असं होतं की त्याच्या पत्नीवरच्या उपचारासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मात्र त्याने जे आयुष्यभर भोगलेलं होतं, त्याने जे आयुष्यभर सहन केलेलं होतं, एक आर्टिस्ट म्हणून त्याने जे नाव कमावलेलं होतं, त्याच्यातून त्याला पुरेसे पैसे मिळायला लागले आणि त्याच्यातून त्याचा उदरनिर्वाह चालला. फक्त पत्नीच्या त्या आजारपणासाठी त्याने त्याचा ऑस्कर विकण्याचा थोडासा अततईपणा असं म्हणायला हरकत नाही त्याने केला. मात्र तो ऑस्कर पुरस्कार सुद्धा नंतर दुसऱ्या एका व्यक्तीनं त्याला परत केला. मित्रहो, ज्या व्यक्तीनं सैन्याचे प्रशिक्षक म्हणून काम केलेलं होतं त्या व्यक्तीचे अपघातामध्ये 2 हात गेलेले होते. हाताशिवाय सैन्य प्रशिक्षण देता येणं शक्य नाही हे समजून तो अत्यंत निराश मनानं दवाखान्यातल्या बेडवर पडलेला होता. एक व्यक्ती येते, एका पुस्तकाबद्दल सांगते, ते पुस्तक मिळवतो, ते पुस्तक वाचतो आणि पुस्तक वाचून पुस्तकातून योग्य तो बोध घेतो आणि पुढे आपल्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीचं करिअर करतो की एकाच चित्रपटासाठी त्याला 2 पुरस्कार द्यावे लागतात. एकाच चित्रपटासाठी 2 ऑस्कर पुरस्कार मिळतात आणि हा माणूस एक चांगला कलाकार म्हणून पुढे आयुष्यात नावारूपाला येतो. पुढे त्याने नोकरी केली, त्याचं आयुष्य जगला
पण एक आयुष्यातला असा क्षण की ज्या क्षणाला नैराश्यानं झपाटून टाकलेलं होतं, तो तिथे जगायचं नाही असा विचार करत होता, त्या क्षणाला त्याला योग्य साथीदार मिळाला. प्रत्येकाला असा आयुष्यामध्ये कोणीतरी मार्गदर्शक भेटतो. तो मार्गदर्शक आपण शोधला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा मोठं, त्याहीपेक्षा महत्वाचं, आपण काय कमावलं यापेक्षा काय गमावलं याचं जे दुःख करत बसतो, त्याऐवजी काय गमावलं हे सोडून देऊन काय कमावलं किंवा काय कमावू शकतो याचा विचार जर आपण करायला सुरुवात केली तर आपण आयुष्यामध्ये निश्चितपणानं यशापर्यंत पोहोचू शकतो, यश प्राप्ती करू शकतो. त्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या चिंता ह्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या येत असतात. त्याला अपवाद कोणीही नसतो. प्रत्येकाला ते सहन करायचं असतं, प्रत्येकाला ते झेलायचं असतं, प्रत्येकाला त्याच्यावरती मात करायची असते. जो संकटावरती, अडचणीवरती, गतिरोधकांच्यावरती स्वार होऊन पुढे जातो, प्रसंगी बगल देऊन पुढे जातो, तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. धन्यवाद.